पालक खायला आवडत नाही, हा सिक्रेट मसाला घालून असा पराठा बनवा, सगळे रिपीट मागणार। नमस्कार, कशा आहात सर्वजण? मस्त आहात ना? आज आपण बनवणार आहोत खूपच हेल्दी आणि टेस्टी पालक पराठा। हा पराठा कसा सॉफ्ट होईल यासाठी मी काही सिक्रेट टिप्स सांगितलेल्या आहेत आणि सिक्रेट मसाला सांगितलेला आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया। त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया आपण। मी तर 1 वाटी बारीक पालक चिरून घेतलेली आहे, तेवढीच 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, चवीसाठी मीठ घेतलेलं आहे, थोडा ओवा घेतलेला आहे, 1 टेबलस्पून, 1 टीस्पून ऑइल घेतलेला आहे, 1 टीस्पून जिरे घेतलेले आहेत, लसूण मिरची याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि काही मसाले घेतलेले आहेत, लाल तिखट, गोडा मसाला, हळद आणि गरम मसाला। 1-2 टेबलस्पून मी दही घेतलेला आहे। चला तर मग आता पराठा तयार करूया आपण। सर्वात आधी एका भांड्यात पालक घ्या चिरलेली, त्यामध्ये गव्हाचं पीठ घाला आणि ओवा घाला, असा हाताला खरडून ओवा घाला, नंतर जिरे घाला। आता हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत। हवं असेल तर थोडंसं आता मीठ घालून हे सर्व आपल्या हाताने असं मिक्स करून घ्या। आता मिक्स झाल्यानंतर आपण त्यामध्ये जे ऑइल घेतलेलं आहे ते घालूया, दही घालूया आणि आता हे मळून घेणार आहोत। इथे मी लाल तिखट आणि जी आलं लसणाची पेस्ट घेतलेली होती ती पण ॲड करून घेतलेली आहे। हे सर्व मिक्स करून घेत असताना तुम्ही इथे बघू शकता आपला डो तयार होत आहे। जास्त पाणी लागत नाही, मला साधारण छोटी 1च वाटी पाणी लागलेलं आहे। मी अजून जे आपलं थोडं पीठ होतं ते यामध्ये ॲड करून तुम्ही बघू शकता कणकीसारखं हे मळून घेतलेलं आहे। कसं मऊ असं मळलेलं आहे। नंतर मळत असताना आधीमध्ये पाण्याचा हात लावून हे मळून घ्यायचं आहे। नंतर थोडंसं तेल लावून 1 ते 2 मिनिटं हे चांगलं आपण असं मऊ तयार करून घेणार आहोत। पीठ 10 मिनिटं झाकून ठेवूयात। 10 मिनिटं झालेली आहेत। आता लाटून पराठे तयार करूयात। त्यासाठी मी ते 1 छोटा गोळा घेतलेला आहे, तो आता आपण लाटून घेऊयात। आता ह्या साईजचा लाटून झाल्यानंतर आपली इथे एक सिक्रेट टिप्स आहे, ती म्हणजे त्यामध्ये थोडंसं ऑइल लावा आणि तो असा आपण जसं चपातीला करतो ना तसं करा, म्हणजे आपला पराठा सॉफ्ट मऊ बनेल। आणि आता आपण हे पराठा लाटून घेऊया। जास्त पण जाड ठेवायचा नाही किंवा जास्त पण पातळ ठेवायचा नाही। तुम्ही बघू शकता ह्या साईजमध्ये तुमचा पराठा तुम्ही तयार करून घ्या। आता आपण तवा गरम करायला ठेवलेला होता, तवाही आपला गरम झालेला आहे। आता त्या गरम तव्यावर हा दोन्ही बाजूंनी आपण छान असा भाजून घेणार आहोत। पराठा भाजत आला की आपण त्याला थोडंसं तूप लावून घेणार आहोत। मी येथे ऑइलचा वापर केलेला नाही, तुपाचा वापर केला आहे। जर तुम्ही लहान मुलांना देणार असाल तर बटरचा पण वापर करू शकता। तुम्ही येथे बघू शकता आपला पराठा जो आहे ना तो चांगला भाजलेला आहे आणि मऊ सॉफ्ट झालेला आहे। तयार आहे आपला गरमागरम आणि हेल्दी पालक पराठा। तुम्ही याला दही सोबत खाऊ शकता। हा पराठा मोठ्याने 2 पराठे खाऊ शकतात आणि वेट लॉससाठी 1 ते 2 पराठे पुरेसे आहेत। किडसाठी पण हा एकदम बेस्ट टिफिन ऑप्शन आहे। पण ज्यांना किडनी स्टोन प्रॉब्लेम आहे त्यांनी पालक कमी खावं आणि लक्षात ठेवा, कमी तेलात बनवला तरच हा खरा हेल्दी राहतो। तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण ट्राय करा। चला तर मग भेटूया अशा नेक्स्ट हेल्दी रेसिपीमध्ये। आणि अजूनही आपल्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरतीही प्रेस करा। भेटूया अशा नवीन हेल्दी रेसिपीमध्ये। धन्यवाद।